Hi, good evening everybody. Once again, I welcome all of you to the classes of spoken English and today in this class we will talk about simple future tense. आज या क्लासमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स विषयी बोलू आणि तुम्हाला माहिती आहे का सिंपल फ्युचर टेन्सचा वापर कुठे केला जातो तर बघा ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीला वचन द्यायचं असतं किंवा स्वतःला संकल्प करायचा असतो एखाद्या गोष्टीचा त्यावेळेस आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो आणि तुम्हाला ते एका उदाहरणावरून सांगतो मी फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस मला म्हणायचंय की मी तुझी मदत करीन किंवा मी कोर्स कंप्लीट करीन मी अभ्यास करीन मी तेथे जाईन ह्या सर्व गोष्टी कशातल्या आहेत ह्या सर्व गोष्टी सिंपल फ्युचर टेन्स मधल्या आहेत ओके आता बघा ते तुम्हाला काही एक्झाम्पल्स वरून मी समजून सांगतो या ठिकाणी सुरुवातीला मी स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देतो स्ट्रक्चर एकदम सोपं आहे सिंपल फ्युचर टेन्स तर बघा स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट डन झालं सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर यामध्ये माहितीये का शालचा पण यूज करतात ऑब्लिक शाल विल किंवा शालचा पण माहितीये का शाल आता एक्सपायर झालाय म्हणजे आउटडेटेड झालाय त्याचा कोणी यूज करत नाही जास्त तर आपण विल वर या ठिकाणी एक्झाम्पल्स घेणार आहोत तर बघा फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघू आपण फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुम्हाला असं म्हणायचंय किंवा मी येईन फक्त एवढंच म्हणायचंय मी येईन तर त्यावेळेस आपण कसं म्हणणार बघा आय सब्जेक्ट घेणार आपण आय विल वरचा फर्स्ट फॉर्म कम आय विल कम मी येईन आय विल कम मी येईन याचा अर्थ काय मी येईन आय विल कम फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय मी आज किंवा मी रविवारी मुंबईला जाईन तर आपण कसं म्हणणार इंग्लिश मध्ये आय विल गो टू मुंबई ऑन संडे आय विल गो टू मुंबई ऑन संडे मी रविवारी मुंबईला जाईन एखादी कार असेल चांगली कार जी मला आवडली किंवा तुम्हाला एखादी कार आवडली चांगली आणि तुम्हाला म्हणायचंय मी ही कार खरेदी करीन किंवा मी कार खरेदी करीन तर कसं म्हणणार तुम्ही आय विल बाय अ कार मी कार खरेदी करीन आय विल बाय अ कार मी कार खरेदी करीन मी या वर्षी कार खरेदी करेल तर कसं म्हणणार तुम्ही आय विल बाय अ कार दिस इयर फक्त तुम्हाला काय टाकायचं शेवटी दिस इयर आय विल बाय अ कार दिस इयर मी यावर्षी कार खरेदी करीन अशा पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी तुला कॉल करीन तर मी कसं म्हणणार इंग्लिश मध्ये आय विल कॉल यू मी तुला आज कॉल करीन आय विल कॉल यू टुडे मी तुला उद्या कॉल करीन आय विल कॉल यू टुमॉरो आय विल कॉल यू टुमॉरो आय विल कॉल यू टुमॉरो मी तुला उद्या कॉल करीन याचा अर्थ काय मी तुला उद्या कॉल करीन आय विल कॉल यू टुमॉरो मी तुला उद्या भेटेन तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये आय विल मीट यू टुमॉरो 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 मी तुम्हाला उद्या भेटेन याचा अर्थ काय मी तुला उद्या भेटेन आय विल मीट यू टुमॉरो बघा तुम्हाला समजतंय ना एक्झाम्पल मला कमेंट मध्ये सांगा राईट डाऊन इन कमेंट यस किंवा नो मला सांगा की हो समजते सर किंवा नाही सर समजत नाही मला समजते मग की नाही मी व्यवस्थित सांगतोय की नाही मला कळतंय कमेंट मध्ये सांगत चला अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ आता बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी बँकेकडून कर्ज घेईन तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार त्याला आय विल टेक अ लोन फ्रॉम द बँक आय विल टेक अ लोन फ्रॉम द बँक आय विल टेक अ लोन फ्रॉम द बँक मी बँकेकडून कर्ज घेईन एखादं भाषण असेल एखादी स्पीच असेल तर मला म्हणायचं मी भाषण देईन आय विल डेलिव्हर स्पीच मी भाषण देईन आय विल डेलिव्हर स्पीच म्हणजे काय भाषण आय विल डेलिव्हर स्पीच मी भाषण देईन नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी तुझा आदर करेन मी तुझा नेहमी आदर करेन नेहमी म्हणायचं आपल्याला मी तुझा नेहमी आदर करेन आय विल ऑलवेज रिस्पेक्ट यू आय विल ऑलवेज
I will always respect you. Respect you. I will always respect. I will always respect you. याचा अर्थ काय? मी नेहमी तुझा आदर करेन, मी तुला नेहमी तुझी मदत करेन. मला म्हणायचं मी नेहमी तुझी मदत करेन. आय विल ऑलवेज हेल्प यू. 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 मी नेहमी तुझी मदत करेन. आय विल ऑलवेज हेल्प यू. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी डॉक्टर होईन. मी निश्चितच डॉक्टर होईन असं म्हणायचं. मी निश्चितच डॉक्टर होईन. आय विल डेफिनेटली बिकम डॉक्टर. आय विल बघा. आय विल डेफिनेटली बिकम अ डॉक्टर. मी निश्चितच डॉक्टर होईन. आय विल डेफिनेटली बिकम अ डॉक्टर. नेक्स्ट एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी निश्चितच शिक्षक होईन. तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय विल डेफिनेटली बिकम अ टीचर. आय विल डेफिनेटली बिकम अ टीचर. आय विल डेफिनेटली बिकम अ टीचर. मी निश्चितच शिक्षक होईन. मी निश्चितच एक लीडर होईल. लीडर म्हणजे काय बरं? लीडर म्हणजे नेता. मी निश्चितच नेता होईल. आय विल डेफिनेटली बिकम अ लीडर. मी निश्चितच एक नेता होईन अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. मी ठरवीन. आता मी म्हणाय फॉर एक्झाम्पल मला मी ठरवीन. मला काय करायचं? मी ठरवीन एवढंच म्हणायचं आपल्याला. काय? मी ठरवीन. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय विल डिसाईड. मी ठरवीन. आय विल डिसाईड. मला काय करायचं? मी ठरवीन. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय विल डिसाईड व्हॉट टू डू. काय करायचं ते मी ठरवीन. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय विल डिसाईड व्हॉट टू डू. आय विल डिसाईड व्हॉट टू डू. आय विल डिसाईड व्हॉट टू डू. काय करायचं? मी ठरवीन. आपण काही एक्झाम्पल्स इकडे घेऊ. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, डन. याला पुसून घेतो मी. एकदम सिंपल आहे. थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. माझ्या मागे सेंटेन्स म्हणण्याचा प्रयत्न करा. तुमची सुद्धा तेवढी प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला सेंटेन्स बनवता येतील. या ठिकाणी माहिती का तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकता. आता या ठिकाणी आपण फक्त आय सब्जेक्ट घेतलाय. तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकता. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता? आय, वी, यू, दे, कोणताही सब्जेक्ट तुम्ही चेंज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सब्जेक्ट चेंज करू आपण. आता या ठिकाणी घेऊ आपण ही घेऊ. ही म्हणजे का? तो. आता मला म्हणायचंय तो निश्चितच यावर्षी लग्न करेन. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा? ही विल डेफिनेटली गेट मॅरिड. He will definitely get married this year. या वर्षी. तो या वर्षी नक्कीच लग्न करेन. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय की एखादी मुलगी आणि तिला काहीतरी रहस्य माहिती एखाद्या मुलाचे. तर ती रहस्य उघड करेन. ती निश्चितच रहस्य उघड करेन. आता कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा? आय विल बघा. ती ना शी विल डेफिनेटली बघा. शी विल डेफिनेटली reveal all the secrets. ती सर्व रहस्य उघडे करेल. ती निश्चितच सर्व रहस्य उघडे करेल. शी विल डेफिनेटली रिव्हील ऑल द सिक्रेट्स. भारत निश्चितच मॅच जिंकेल. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? इंडिया बघा. इंडिया विल
डेफिनेटली, शुअरली. आपण डेफिनेट, कधी कधी आपण डेफिनेटला यूज करू शकतो, शुअरली पण आपण यूज करू शकतो. शुअरली, इंडिया विल शुअरली विन द मॅच, इंडिया विल शुअरली विन द मॅच. भारत निश्चितच मॅच जिंकेल. याचा अर्थ काय? भारत निश्चितच मॅच जिंकेल. इंडिया विल शुअरली विन द मॅच. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय माझी मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेन, किंवा माझी मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला भेटेन. माझी मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला भेटेन. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा? आय विल मीट यू आफ्टर माय मीटिंग. आय विल मीट यू आफ्टर माय मीटिंग. माझी मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला भेटेन. आय विल meet you after my meeting. आय विल मीट यू आफ्टर माय मीटिंग. माझी मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला भेटेन. आता मला म्हणायचंय माझी मीटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला बोलेल. तर मी कसं म्हणणार? किंवा एखादं सेशन असेल, एखादं सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला बोलेल. आय विल बोलेल ना, आय विल टॉक टू यू आफ्टर माय सेशन. माझं सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला बोलेल. आय विल टॉक टू यू आफ्टर माय सेशन. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स हे क्रिएट करू शकता. यू कॅन क्रिएट मेनी सेंटेन्सेस. तुम्ही हे ना अनेक सेंटेन्स तयार करू शकता. तुम्हाला काय करायचं? फक्त थोडी प्रॅक्टिस करायची. असे अनेक सेंटेन्स तुम्हाला सुद्धा बनवता येतील. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.